आणि त्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन असायचं ते जबरदस्त असायचं. येस सर. यस, लोक किटवीज करतात 12-12 तास लावतात, आपण 4 तासात 4 फिनिश तासात केलं. रिपीट रिपीट. सगळ्या जर्नीमध्ये असं झालं की ज्यावेळी फॅमिलीचा सपोर्ट असेल तर आपण कोणतीही गोष्ट मोठी करू शकतो हे जाणवलं. जेनजीची आजची जी एनर्जी आहे ना, जबरदस्त. इझी रन असते म्हणजे स्लो रन असते, हिल रन असते, स्ट्रेंथ ट्रेनिंग असते. एक दिवस संडेला आपण लॉंग रन ठेवतो आणि ह्या सगळ्याच्या वर जाऊन डेली काय करायचं तर आल्या आल्या वॉर्मअप करायचं आणि हे सगळं रन किंवा वर्कआउट संपल्यावर कूल डाऊन करायचं. रडतुंडी बुरुज हा. आहे तिथं कायम सगळ्यांचा चेहरा रडतुंडीच होतो. कोणताही प्रो रनर असणार. मॅरेथॉन म्हणजे 42.2 किलोमीटर एवढं अंतर केलं म्हणजे ते मॅरेथॉन. ही झाली फुल मॅरेथॉन. ती मॅरेथॉन. आता हाफ म्हणजे त्याला अर्ध 21.1. कुठेतरी रनिंग कम्युनिटीमध्ये सामान्य व्यक्तींनी सुद्धा एवढी मोठी अचिव्हमेंट केली हे सर्व जगाला दिसतं. किंवा हे ठराविक क्लास पुरतं तुम्ही मर्यादित ठेवलं नाही. तर वेट लॉसच्या केसमध्ये डाएट हा खूप महत्वाचा आहे. आपण नाकी इकडं हे ग्रुपमुळे पॉसिबल होतं. होतं. मला तेच म्हणायचं. नमस्कार, मी निखिल. कटकटवर आपलं स्वागत आहे. आज आपण सिंहगडवर आलोय आणि आजचा एपिसोड खूप खास होणार आहे कारण आपण आज ज्यांच्यासोबत शूट करणार आहे ते आहेत आनंद कचरे. ते पॉवरफुल अल्ट्रा रनर्स नावाची एक रनिंग कम्युनिटी चालवतात. त्यांची ही पुणे बेस्ड रनिंग कम्युनिटी लोकांना अगदी 5 किलोमीटरपासून सुरुवात करून त्यांनी कसं पळावं किंवा त्यांचं जे एकंदरीत ट्रेनिंग सेशन आहे ते ज्या पद्धतीनं लोकांना ट्रेनिंग करतात आणि ते युअर फिटनेस इज माय गोल या टॅग अंडर गेली जवळपास 10 वर्ष झालं काम करत आहेत. पळणे, मॅरेथॉन ह्या क्षेत्राशी त्यांची कशी ओळख झाली, त्यांनी यामध्ये बऱ्याच गोष्टी कशा एक्सप्लोअर केल्या आणि स्वतःपुरतं हे मर्यादित न राहू देता इतर लोकांपर्यंत कसे पोचले, इतरांचा फिटनेस हे त्यांनी स्वतःचं एक एम किंवा गोल कसं बनवलं हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आनंद सरांचं विशेष हे आहे की SRT म्हणजे सिंहगड राजगड तोरणा आणि गेल्या 2 वर्षात त्याला लिंगाणा पण जोडलं गेलेलं आहे. तर ह्या ट्रेलवरती मुख्यतः रन करणारे आनंद सर मला वाटतं पुण्यातले पहिले असे आहेत की ज्यांनी हा ट्रेल गेली जवळपास 7 वर्ष कंटिन्यू केलेला आहे. तर वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशन हे दरवर्षी ऑर्गनाईज करते. मीही सरांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 53 किलोमीटर 10 तास 53 मिनिटामध्ये कंप्लीट केलेलं आहे आणि हे लोकांना ट्रेलच्या माध्यमातून किंवा SRTच्या माध्यमातून एकत्र आणणं, त्यांना ट्रेनिंग देणं आणि बऱ्याचशा गोष्टी व्यायामाच्या असतील, रनिंगच्या असतील हे त्यांना शिकवणं, सांगणं हे ते फ्री ऑफ कॉस्ट करतात. हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. स्वागत आहे सर. धन्यवाद. काय होती सर नेमकी सुरुवात? असं काय घडलं की जेणेकरून तुम्हाला वाटलं की बाबा आपण सुरू करूया हे? म्हणजे कुणाच्याही लाईफमध्ये फिटनेसकडे थोडंसं वळण्याचा म्हणजे एक असतो ॲथलेट, लहानपणीपासूनच तो ॲथलेट असतो आणि तो फिट असतो आणि दुसरा व्यक्ती असतो तो काहीतरी फॅमिलीमध्ये आजारी येऊ किंवा अनफिट व्यक्ती असो, त्यामुळे बाकी गोष्टी ज्या घडत जातात तर त्या गोष्टी कुठेतरी घरामध्ये घडल्या. तर त्याचाच एक भाग म्हणून मोठे भाऊ तर त्यांना किडनी स्टोनचा त्रास झाला. तो किडनी स्टोनचा त्रास कशामुळे झाला तर चुकीच्या लाईफस्टाईलमुळे झाला. चुकीची लाईफस्टाईल काय तर ते काहीच माहिती नाही आणि काहीच माहिती नाही. ह्या केसमध्ये काय होतं की आपण ज्यावेळी डॉक्टरकडे जातो, डॉक्टर म्हणतात की हे असं प्रॉब्लेम आहे म्हणजे किडनी स्टोनचं होतं. ते ऑपरेशनला गेलं समजा आपण म्हणूया आणि ज्यावेळी ऑपरेशनला गेलं तर तिथं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यावर डॉक्टर म्हणाले की तुमची नस सापडत नाही आहे, तुम्हाला जे आता सलाईन लावावं लागेल ना ऑपरेशन आहे म्हटल्यावर, तर ती सापडत नाही. मग त्या केसमध्ये काय झालं की म्हणलं ठीक आहे, त्यातलं एक स्पेशल असे 2-4 स्पेशल पकडले आणि त्यातल्या एकाने टोचली सुई आणि नस सापडली त्यावेळी. बट ते म्हणले की पुन्हा असं नको व्हायला, म्हणजे नस सापडू दे, त्यासाठी तुम्ही काय कराल? म्हणलं नक्की काय करावं लागेल तुम्हीच सांगा. मग डॉक्टर म्हणले की तुम्ही वजन कमी करा. वजन कमी केलं की काय होईल, नस सापडेल आणि नस सापडली बाबा हे सोपं जाईल. ॲक्सिडेंट वगैरे झाला तर काय कुठून तुम्हाला रक्त कसं द्यायचं लोकांनी. त्याच्यानंतर जे फिटनेसमध्ये आम्ही शिरलो ते काय आजपर्यंत थांबलो नाही. पॉवरफुल अल्ट्रा रनर्स ही जी रनिंग कम्युनिटी चालवत आहे त्याची आयडिया कुठून आली? आणि ही आयडियापर्यंत ठीक आहे, एखादी आपल्याला सुचावं की आपण असं काहीतरी करावं, पण ते फ्री ऑफ कॉस्ट करणं लोकांना ही आत्ता जी हेल्थ इंडस्ट्रीमध्ये जे चालू आहे की आमचा हा 6 महिन्याचा प्लॅन घ्या, 1 वर्षाचा घ्या, तुम्ही गेले कित्येक वर्ष हे फ्रीमध्ये करताय, तर ते काय आहे नेमकं?
काय असतं प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेही काय असो आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि ज्यावेळी समाजाचं देणं लागतो आपण काय बी देऊ शकतो समाजाला. तर ह्या केसमध्ये काय देऊ शकतो तर ही गोष्ट की आपण समाजाला फिटनेसकडे ओढून आणू शकतो. आणि जर समाजाला आणतोच आहे तर कोणती गोष्ट घ्यायची तर ही फिटनेस बेस्ट आहे. आणि त्यासाठी अशीच व्यक्ती आमच्यासारखी पाहिजे जी अनफिट होती आणि नंतर फिट झाली आणि त्यांना बघून अजून 5-50 जण झालीत आणि त्यामधूनच ही पॉवरफुल अल्ट्रा रनरची कन्सेप्ट चालू झाली. याच्या अगोदर ही पॉवरफुल अल्ट्रा रनर चालू व्हायच्या अगोदर आम्ही ब्लू ब्रिगेड रनिंग फाउंडेशनच्या अंडर काम करायचो. अजय देसाई सर आहेत आमचे, त्यांच्यामुळं आम्हाला रनिंग कळालं आणि रनिंग काय असतं हे समजलं. त्यानंतर फक्त अल्ट्रा रनिंगसाठी काहीतरी करायचं म्हणून ही पॉवरफुल अल्ट्रा रनिंग ही कन्सेप्ट आली. ह्यामध्ये मग आता तुम्ही म्हणाल की मग ह्यामध्ये छोटे मोठे 5 किलोमीटर 2 किलोमीटर यांना चालत नाही का, तर ते पण आहेत. कारण हे जे 5 किलोमीटर पळणार आहेत ते सुद्धा जाऊन 100 किलोमीटर पळणार आहेत. पण माइंडसेट हा अल्ट्राचा असतो. तुम्ही हा कॉन्फिडन्स लोकांना कसं देताय की बाबा तू पण 53 करू शकतो. आपले विठ्ठल सर आहेत, त्यांना तुम्ही 100 किलोमीटर्स कंप्लीट केलंय त्यांनी, किंवा असे बरेचसे लोक आहेत. हे आता आपण उदाहरण म्हणून 2-3 नावं घेतली. तर तुम्ही असं काय बघताय लोकांच्यात की ते करू शकतात, किंवा माझ्यात तुम्ही असं काय बघितलं की मी 53 करू शकले? तसं नाही आहे. बरं काय असतं, ट्रेनिंग हा विषय खूप मोठी गोष्ट आहे. कोणत्याही रेस म्हणजे काय नसते. रेस हे माझ्या दृष्टीने बाय प्रोडक्ट आहे. म्हणजे आता आपल्याकडे जो ग्रुपमध्ये जे काही आता ट्रेनिंग घेत आहेत ते त्यांना माहिती नाही आहे की ते काय करू शकतात. मी सांगतोय की तू हे करू शकतो, त्यानंतर ते इझिली करून येतात. कारण की आपण ट्रेनिंग त्यांचं अशा लेवलला घेतो की ते 100 किलोमीटर करतात पण ते आता 25 किलोमीटर पळत आहेत. बट ते कशासाठी 25? त्यांना पळू दे त्या फेजमध्ये. त्यांना 25मधून 53ला जाऊ दे, 53मधून 100ला जाऊ दे. सुरुवात तर 5 पासून झालेली आहे. 5 करू दे, 10 करू दे, 21, 42, 25 जे काय असेल मग ट्रेल रनिंग. ह्या सर्व गोष्टी ज्यावेळी होतील त्यावेळी ते कुठंतरी डेव्हलप होतात. आपला नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड जो असतो ना तो ह्यामधून तयार होतो की अरे मला तर असं वाटतच नव्हतं की मी हे करेल पण मी केलं. म्हणजे हे कामधंदा असो किंवा बाकी सगळ्या गोष्टी असो ह्या सगळीकडे, मग फॅमिली लाईफ असो, बऱ्याच जणांची फॅमिली लाईफ डिस्टर्ब असते, त्यातून बाहेर येण्यासाठी ते शोधत असतात मार्ग. तर हे मार्ग आहेत की ते मेंटल ब्लॉक म्हणा किंवा ते वेन्स मोकळ्या करतो सकाळी फिटनेससाठी आल्यावर आणि त्यानंतर तो ते पुढे निघून जातो. त्यामुळं रेस हा अँगल माझ्यासाठी काही नसतो. SRT अल्ट्रा इज गुड थिंग बिकॉज हे माझी आवडती गोष्ट आहे. ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा दिसून येतोय की जो ट्रेनिंगचा पार्ट आहे, लोक रेसपेक्षा जास्त ट्रेनिंग एन्जॉय करतात. तर ते काय आहे? हा पॉईंट बरोबर आहे. रेस ही 1 दिवसाची असते आणि ट्रेनिंग आणि त्यामध्ये येणारी मजा हा विषयच वेगळा आहे. तो अनुभवलायसच SRTमध्ये च्या ट्रेनिंगमध्ये. तर आपण रिपीट मारायचो, K2Sला जायचो, K2S अँड बॅक. म्हणजे ऍक्च्युली आम्ही K2Sच्या रूटवरच बसलो ऍक्च्युली आता. हाच रूट म्हणजे इकडून आपण जाऊन यायचो. तर हा जो विषय असायचा ह्यामध्ये जी एनर्जी लागायची आपली आणि त्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन असायचं ते जबरदस्त असायचं की यस लोक K2S करतात, 12-12 तास लावतात, आपण 4 तासात फिनिश केलं. रिपीट म्हणजे काय, तर हे जे ही एनर्जी ज्यावेळी लोकांमध्ये जाते आणि ह्यानंतर जे असतं, कोण घरून जेवण भाकरी घेऊन येतंय बांधून, कोण काय येतंय, कोण दही आणतंय, कोण दही चटणी आणतंय, हे जे मिळून खाणं आहे ना, ते ड्रायफ्रूट आणि फ्रूट तो नको विषय काढायला, ते तर असतंच काय, पण हे जे घरातून आलेलं असतंय ना याचा आनंद खूप जास्त घेतात. सर मॅरेथॉन म्हणजे काय आहे? म्हणजे बेसिक 5 किलोमीटर 10 किलोमीटर हे ठीक आहे, पण नेमकी ही कन्सेप्ट सांगा. म्हणजे 5-10 म्हणजे हाफ काय आहे, कारण हे लोकांना माहीतच नाही. मॅरेथॉन म्हणजे 42.195 हे म्हणजे 42.2 किलोमीटर एवढं अंतर केलं म्हणजे ते मॅरेथॉन. ही झाली फुल मॅरेथॉन. फुल मॅरेथॉन म्हणजे ती मॅरेथॉन. आता हाफ म्हणजे त्याचा अर्ध 21.1 समथिंग 12 समथिंग. तर हे जे आहे हे हाफ मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन, हे 5K 10K हे रन झाले, पण हाफ मॅरेथॉन ही 21.12ची
फुल मॅरेथॉन 42.2ची. त्याच्या 42च्या पुढे जे काही जाईल ते आलं अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये. मग ह्याच्यामध्ये एक असतं अल्ट्रा, रोड अल्ट्रा, आणि दुसरं असतं ट्रेल अल्ट्रा. ह्या 2 वेगळे रस्ते आहेत. जो ट्रेल अल्ट्राला टिकतो तो रोड अल्ट्राला टिकत नाही, रोड अल्ट्रावाला ट्रेल अल्ट्राला टिकत नाही. म्हणजे हे दोन्ही आहे. काय आहे ट्रेल रनिंग आणि तुम्ही कसं इंट्रोड्यूस झाला याच्या बरोबर? परत तेच ना, आवडता विषय डोंगर. म्हणजे पूर्वी मी खूप किल्ल्यांवर फिरलो आणि फिरता फिरता ही इंट्रोड्यूस झाली. मी मगाशी म्हणलो त्याप्रमाणे की SRT इंट्रोड्यूस झाली, मग त्याला मी उचलायचं आणि पुढे जाऊन जायचं म्हणलो. पण ज्यावेळी आलो ह्यामध्ये ट्रेल रनिंगमध्ये, मी बुंगाट जायचो ना माझ्यासारखं. मला काही डोंगर म्हणजे हे सरळ वर पळत जायचं का? ओके, आलो पळत जाऊन परत लांबीवर सगळ्यांच्या पळल्यासारखं? रेग्युलर पळल्यासारखं पळत जायचं वर, पळत यायचं खाली. हे पूर्वीपासून म्हणजे काय वाटायचंच नाही. आणि ह्याला लोक ट्रेल रनिंग म्हणायचे. काहीतरी वेगळं करतोय आपण बरं का. आणि मग हे काय वेगळं आहे? काही नाहीये म्हणलं. आपले गावाकडची मुलं म्हणलं माझ्यापेक्षा खूपच बुंगाट पळतात, पण त्यांना ट्रेल रनिंग मध्ये काय आहे हेच माहिती नाही. SRT सर जेव्हा तुम्ही करताय, सिंहगड, राजगड, तोरणा, आता लिंगाणा त्यामध्ये ऍड झालेलं आहे 2 वर्षापूर्वी, तर हे जेव्हा करताय किंवा ह्याचे ट्रेनिंग घेताय तर त्यावेळी काय डोक्यात असते? आपली SRT म्हणजे आता कॅमेरामध्ये जरी दिसत असलं या सिंहगड, तो उभा चढायचा आहे, याच्यामध्ये जीव निघतोय लोकांचा. आणि असे 1 2 3 जागा अशा आहेत की सेम चढायच्यात. म्हणजे सिंहगड उभा चढायचा आहे, पुन्हा मागे काही एवढं चांगला विषय नाही, ते पण तसंच आहे. त्याच्या पुढे राजगड चढायचा आहे, तो पूर्ण करून तिकडं अप अँड डाऊन्स करत तोरणा बॅक साईडनी चढायचं. तोरणा बॅक साईडनी म्हणजे कधी तिथं ते जे रडतुंडी बुरुज आहे, तिथं कायम सगळ्यांचा चेहरा रडतुंडीच होतो, कोणताही प्रो रनर असू दे. म्हणजे हे आहे ते, हे सर्व करताना म्हणजे ट्रेनिंग हार्ड असणं हे खूप गरजेचं आहे. आणि ती हार्ड ट्रेनिंग होते आपल्याकडे, आपण करून घेतो. आता SRTचं एवढं वारं झालंय म्हणायला हरकत नाही की लोक बघतात की अरे तो पळतोय, मग मलाही जायला पाहिजे. ह्यासाठी मी काय केलं, इयरली ट्रेनिंग म्हणजे जे कोण रजिस्टर्ड केलंय, ज्यांनी कोणी SRT मध्ये, त्या सर्वांना मी घेऊन जातो. म्हणजे कॉर्डिनेट करतो. वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन म्हणजे ऑर्गनायझर आणि मी, त्यामध्ये मी लीड घेतलं. बाबा मी रूट ट्रेनर म्हणून काम करतो, कारण माझा एरिया आहे, कुठं लूप होल आहेत, कोणत्या प्राण्यांशी कसं भिडायचं, काय कोणते प्राणी आहेत, प्राणी सरपटणारे, बरोबर, आता बिबट्या चालू आहे, तर यांच्याशी कसं डील करायचं, ह्या सगळ्या गोष्टींवर काम करताना मला इझी जातं इकडं. म्हणजे तर हे सर्वांना सोपं नाही. आता ट्रेनिंगच्या 3 रूट असतात. एक तर सिंहगड म्हणजे हा फेस उतरून पलीकडे विंझरला जायचं आणि पुन्हा एकदा यायचं. बरोबर. ह्यामध्ये जो टिकतो किंवा त्या दिवशी तो स्वतःला ऑब्झर्व करतो की बाबा विंझर टू बॅक असं तुम्ही म्हणता. तेच रे. तर हे जे आहे ना, तर ह्या केसमध्ये काय असतं, तो व्यक्ती स्वतःला बघत असतो आपण किती पाण्यात आहे ट्रेनिंगच्या. त्यानंतर त्याच्याकडं 1-1.5 महिना दिलेला असतो आपण. मग त्यात तो मन लावून करतो, अरे बाबा तिथे एवढं झालंय म्हणजे आपलं वाट लागणार आहे. मग तो ट्रेनिंग करतो. मग जवळपास 20 दिवस किंवा महिन्याने आपण राजगड तोरणा करतो. त्यावेळी त्याची एनर्जी वाढून आलेली असते, कारण तो सिरियस झालेला असतो, कारण इथं त्याची रडकोंडीच झालेली असती. विंझर करत ते तुला माहिती आहे, ते रडलेला असतो तिथं पार. आणि ज्यावेळी राजगड तोरणा करतो त्यावेळी तो एकदम एनर्जी वाढलेला असतो. पण ज्यावेळी रडचुंडीला लागतो ना, त्यावेळी पुन्हा एकदा तो रडतो, नाही म्हणतो अजून थोडं ट्रेनिंगची जाऊन त्या गुहेत बसतो. जाऊन त्या गुहेत बसतो वर. ते होतं नियर टू इम्पॉसिबल असते ना ते काय काय वेळेला. तुम्ही ते छोटं जे तुम्ही हायड्रेशन सोबत घेताय ते पण एवढं एनर्जी देऊन जाते लास्ट मोमेंटला. अच्छा, तो शॉट. हा. लिंबू सर, पूर्ण लिंबू पिळलेला असतं. लिंबू असतं, सॉल्ट असतं आणि शुगर असतं. तिन्हींचं लेवल एक असते. ते नुसतं एक छोटा सिप घेतलं ना, गेला 5 किलोमीटर पुढे. म्हणजे त्यामध्ये सॉल्ट असतं, म्हणजे सोडियम असतं, लिंबू आलं, त्यात जे काही विटॅमिन्स असतात, विटॅमिन C किंवा एनर्जी लय लागते, डाऊन झालेलं असतं ते वर येतं. शुगर आहे, ग्लुकोज लेवल डाऊन झालेली पटकन वर उचलली जाते, इन्स्टंट ग्लुकोज आहे ना ते.
ते भेटतं आणि लोक बुम करणं निघतात. मी माझ्याकडे ठेवतो बाबा. यामध्ये ऍड असं करायचं आहे हां की सरांनी आतापर्यंत जितक्या SRT केलेल्या आहेत तर त्यामध्ये सर स्वतः पार्टिसिपंट तर असतातच, पण ते कधी फर्स्ट म्हणजे पहिला येऊन ती रेस कंप्लीट करावी असं त्यांच्या डोक्यात कधी नसते. म्हणजे लास्टचा माणूस आपल्या ग्रुपमधला लास्ट व्यक्ती जेव्हा पूर्ण करेल त्यानंतरचा शेवटचा कोण व्यक्ती असेल सपोर्ट करून तर ते आनंद सर आहेत. तर तो एक्सपिरियन्स कसा आहे? काय होतं बऱ्याचशा केसेसमध्ये ऑर्गनायझरला मी म्हणलो ना हा माझा एरिया आहे आणि ज्यावेळी माझा एरिया आहे इथं काही प्राण्यांचे हल्ले म्हणा किंवा काही झालं तरी माझं काम आहे की लक्ष देणं. कारण मी तू म्हणलास की फर्स्ट येऊ शकतो, त्यासाठी मी ट्रेनिंग करू शकतो, पण बरोबर. मी एकटा येईल ना. या 50 जणांचं व्हायचं नाही त्या केसमध्ये. हा माझा अँगल आहे. तर ह्या केसमध्ये काय आहे की हा अवघड फेज आहे. गळेगाणी टू लिंगण अँड बॅकचे आहे रायलिंग पठार. इथे दरवर्षी 2-4 साप अशी मला झुप मागचे 2 आणि ते ज्यावेळी माणूस तिथं पोचतोय म्हणजे आपल्याकडं ज्यानं ट्रेनिंग केलंय तो साधारण 8 वाजताच रात्री पोचतोय. नाही त्यानंतर पोचेल किंवा ते 8 वाजता पकडू आपण. म्हणजे रात्री एवढ्या अंधारात हा. तिथं पोचणं, ते लिंगाणाच्या रायलिंग पठारावर जाणं आणि परत येणं ते ते थोडं एक्सप्लोर करा. कारण हे कळणं गरजेचं आहे की हे मोठं दिसतंय ना, लास्टला मेडल दिसतंय फक्त, पण मध्ये बऱ्याच गोष्टी होऊन गेलेल्या असतात त्या कुठं कळतात लोकांना. हा जो फेज आहे, कारण SRT मधला जर मेन अवघड पार्ट असेल तर तो 53 पर्यंतचा. त्याच्या पुढं एलिव्हेशन कमी आहे आणि वेळ जास्त असतो. म्हणजे एलिव्हेशनच्या मानाने वेळ जास्त असतो. म्हणजे जो थकलेला जरी असला तरी तो 100 करू शकतोय असं आहे. तर त्यामध्ये क्रॅम्प आलेले बरेचसे मी ओढून आणलेत तिकडून त्या फेजमधून. पुन्हा बरंच काय म्हणजे कुणीही मागं नाही राहिला पाहिजे हे महत्त्वाचं. अरे मेडल काय सेमच भेटणार आहे. तो 100चा फर्स्ट आला त्यालाही सेमच मेडल आहे आणि मी लास्ट आलो तरी मला सेमच मेडल आहे. मेडलमध्ये काय फिनिशर हा फिनिशरच असतो. विनर व्हायचं नाही असं मी पूर्वीच ठरवलंय 5-6 वर्षापूर्वी. कारण विनर होताना बाकीच्यांना मी घेऊ शकत नाही. जर मी आज ठरवलंय की मी बाकीच्यांना घेऊन येणार आहे, घेऊन पुढे जाणार आहे, तर ह्या केसमध्ये काय करणार आहे? अरे काय आहे ते? मी गेलो निघून की बाकीचा जो धडपडतोय ज्याला माझ्या छोट्याशा शब्दाची आवश्यकता आहे ना, की मी ढकलायची गरज नाही त्याला. शब्द जर 2 चांगले आले किंवा त्याला जे पाहिजे ते आले तर तो चांगला फिनिशर होईल. म्हणून मी काम करतो. तर असं कधी वाटलं की आपण ह्यामध्ये सर्टिफिकेशन पण करायला पाहिजे? नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण काय होतंय सुरुवातीला आम्ही चलो मस्त वाटतंय मी तुला करून घेऊ, आपण करूया असं तसं हे झालं. त्यानंतर काय झालं की आता पॉवरफुल अल्ट्रारनर्स म्हणजे सेपरेट एक कॉन्सेप्ट घेऊन मी बाहेर आलोय आता म्हणजे आणि ती खूप मोठी झाली आहे आता. 100-500 लोक जुळल्यात आपल्याकडे, आपल्या टीमचे पार्ट आहेत ते. तर एवढ्या लोकांना ज्यावेळी पुढं घेऊन जायचं तर ज्यावेळी चालू झालंय पॉवरफुल अल्ट्रारनर आपण चालू केलं त्या 2-3 महिन्यामध्येच मी हे करून घेतलं. म्हणलं उद्या जाऊन जर काही झालं, समजा सिस्टीम आहे समोरचा व्यक्ती सांगत नसतो की काय झालं काय नाही. बरेचसे आजच्या आपल्याकडचं एकही अशी केस नाही आहे की ज्याचं काही पळताना मेडिकल इश्यू आले. पण मॅरेथॉन्समध्ये आपण बघतो कार्डियॅकने वगैरे जातात. तर त्या केसमध्ये मी काय केलं की नक्की बाबा ही जर केस आपल्या ग्रुपमध्ये झाली तर जिम्मेदार मीच आहे. मग ह्यासाठी काय करावं लागेल? अगोदर मी अभ्यास करायचं म्हणलं प्रॉपर होता अभ्यास. आता एक्सपिरियन्सचा अभ्यास हा इतर अभ्यासांपेक्षा जास्त असला तरी सुद्धा सर्टिफिकेशनमध्ये मी खूप गोष्टी शिकलो. मॅरेथॉन ट्रेनरचं सर्टिफिकेशन असो, फिटनेस ट्रेनरचं असो किंवा न्यूट्रिशनिस्टचं जे असो, पुणे युनिव्हर्सिटीमधून मी केलं, आणखी एका ठिकाणावरून केलं. अशा जे गोष्टी आहेत न्यूट्रिशनच्या आणि ह्या पाहिल्या, ह्याच्यामध्ये खूप शिकायला भेटलं मला. सर पॉवरफुल अल्ट्रारनर्स जे आहे किंवा ज्याला PUR म्हणूया आपण, तर त्याची सुरुवात आणि ते लोकांपर्यंत तुम्ही कसं पोहोचवताय आणि ते कसं तुमच्याशी जोडले जातात आणि ते कंटिन्युटी होऊन अगदी हाफ मॅरेथॉनपासून म्हणजे 21 किलोमीटरपासून अल्ट्रा रन 100 किलोमीटरपर्यंत लोक कशी पळतात? तर ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण करू नाही शकत त्याच्या पुढे जाणारी गोष्ट म्हणजे पॉवरफुल अल्ट्रारनर्स. म्हणजे असा व्यक्ती येतो आपल्याकडे एक दिवस की तो म्हणतो की
सर मलाही पळायचं आहे बरं का थोडंसं. मी म्हणतो हो ओके, ये तू रोज ये, फक्त पळत राहा. त्याचं रिझन मी विचारलेलं असतं त्याला काय यायचं, मग त्याला BP असतो, डायबिटीज असतो किंवा आणखी बरेच क्रॉनिक डिसिजेस असतात. मग त्या साच्यामध्ये त्याला बसून ट्रेनिंगमध्ये तयार केलं जातं. त्या व्यक्तीला माहिती नसतं की त्याचं काय चाललंय. म्हणजे तो व्यक्ती असा विचार करतो, यांनी अजून मला ट्रेनिंग प्लॅनच दिला नाही, यासाठी आली तरी ट्रेनिंग प्लॅनच दिला नाही. अरे पण तुझ्यामध्ये डेव्हलपमेंट अशी केली आहे की ते प्लॅन म्हणजे तो येडपटपणा हे नंतर त्यांना कळतं. विदाऊट प्लॅन म्हणजे तुम्हाला न कळत तुमच्या शरीरामध्ये जी डेव्हलपमेंट होते, दॅट इज कॉल्ड व्हॉट वी डेव्हलपमेंट. म्हणजे हे आपल्याला हवं असतं आणि त्यांना ते अचीव केल्यावरच कळतं की अरे मी तर इथं पोचलो, मला तर मागचाच रस्ता, मी मागेपर्यंतच येणार होतो पण आता इथं पोचलो. आता ह्या मागे स्पष्ट आणि सरळ उद्देश म्हणजे मी हा निस्वार्थी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी ह्या गोष्टीमध्ये काय नाही की बाबा मला काय नको आहे. आणि ही निस्वार्थपणा हे आपल्या टीममध्ये येतो आणि सर्वांमध्ये ज्यावेळी येतो की आपल्या इथं विदाऊट कॉस्ट फिटनेसचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि फिटनेसचं ट्रेनिंग म्हणजे जो व्यक्ती महिन्याला लाखभर रुपये मेडिसिनसाठी घालवत होता, तो इथे येऊन एकही रुपया खर्च करत नाही आहे किंवा मेडिसिन त्याच्या बंद झाल्या म्हणजे तो मेडिकलचा खर्च वाचला, तो इकडे येऊन कायम आनंदी दिसायला लागला. त्याच्या आजूबाजूला भोवताली म्हणजे त्याचे मित्रमंडळी असेल, फॅमिली असेल किंवा ऑफिस असेल, म्हणजे कामाचं ठिकाण किंवा अजून सराउंडिंग जे असतं ह्यामध्ये तोच व्यक्ती पूर्वी थकलेला दिसायचा, तो आज एनर्जेटिक दिसतोय, ऍक्टिव्ह दिसतोय की जुन्या व्यक्तीपेक्षा तो आज ऍक्टिव्ह दिसतोय. जे पूर्वी आम्ही ऍक्टिव्ह आहे म्हणायचे त्यांच्यापेक्षा हा जर ऍक्टिव्ह दिसतोय, ह्यामध्ये सगळं दडलेलं आहे. मग ते बाकीचे म्हणतात अरे तुझ्यासारखं ऍक्टिव्ह दिसतोय, मग मी पण आलं पाहिजे. ह्यामध्ये बरेच जण येतात, डेव्हलप होतात छान. आपण एखाद्या आवडीच्या क्षेत्रात काम करतोय किंवा छंद म्हणूया जो आपण फॉलो करतोय, तर जो स्वतःपुरता मर्यादित न राहता आपल्या फॅमिलीला त्यात इन्व्हॉल्व करावं किंवा त्यांनाही ह्याची आवड निर्माण करावी त्यांच्यात, हे कसं सुचलं? फॅमिलीला इन्व्हॉल्वमेंट म्हणजे ते फिटनेस जर्नी जी चालू झाली भाऊच्या किडनी स्टोनपासून, तिथून आम्ही काही थांबलो नाही. मग त्याला लागून वहिनीचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन होत नव्हतं. 3 वेळा ते ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन परत घरी आले की BP अपडाऊन होतंय. मग डॉक्टर म्हणले यांचंही वजन कमी करावं लागेल. मग त्या दोघांचं वजन झालं 26 किलो वजन कमी केलं. पण फॅमिलीमध्ये वहिनीचं तेवढं वजन कमी झालं. तोपर्यंत मी तर ॲक्टिव्ह होतोच, कारण यांच्याबरोबर मी पण सुरुवातीपासूनच आहे. 2016 पासून जसं वजन कमी केलं तेव्हापासून आम्ही एक साथच वर्कआउट आणि पूर्ण फॅमिली आम्ही इन्व्हॉल्व आहे. फॅमिलीमध्ये आम्ही 9 लोक आहे. मी, माझी वाईफ, भाऊ, वहिनी, भाऊची 3 मुलं, माझी 2 मुलं, अशी आम्ही 9 जण फॅमिलीमध्ये ॲक्टिव्ह आहे. आता स्पोर्ट्समध्ये मुलं चांगलं करत आहेत सगळीकडेच, शाळेमधूनही छान त्यांचं चालू आहे. हे असे रेसेस असतील कुठं थोडं चालू आहे. पण एक विशेष सांगायचं की आम्ही ह्या गोष्टीला जास्त प्रोॲक्टिव्हली का घेतलं आणि आमच्यामुळं सामान्य फॅमिलीमध्ये फिटनेस कसं गेलं हे पण महत्त्वाचं होतं. कारण रनिंग म्हणा किंवा फिटनेस हे एका क्लासपर्यंत मर्यादित होतं. बाकीच्यांना माहितीच नव्हतं की असं फिट राहायचं असतं. बाकीच्यांना एवढंच माहिती की गोळी खा म्हणजे बरं होतंय. कुठेतरी रनिंग कम्युनिटीमध्ये सामान्य व्यक्तींनी सुद्धा एवढी मोठी अचिव्हमेंट केली हे सर्व जगाला दिसलं. किंवा हे ठराविक क्लासपुरतं तुम्ही मर्यादित ठेवलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की एखादा वर्ग किंवा एखादा समाजापुरतं किंवा आपण फायनान्शियली एक जो उतरंड आहे दुसरं काय, तर त्यामध्ये ते मर्यादित राहिलं नाही. अगदी विद्यार्थ्यांपासनं आपल्या कडे येणारे म्हणजे रिक्षा चालवणारे पर्यंत सगळी लोक रन करतायत. ह्या सगळ्या जर्नीमध्ये असं झालं की ज्यावेळी फॅमिलीचा सपोर्ट असेल तर आपण कोणतीही गोष्ट मोठी करू शकतो हे जाणवलं. तुम्ही नेमकं सर हा तुमचा छंदाचा विषय झाला, पण अर्निंगसाठी काय करताय? अर्निंगसाठी मी पूर्वीचा म्हणजे माझं बेसवरून आलं तर मी MCA माझं झालेलं आहे, मास्टर्स झालेलं आहे. आणि मास्टर्स झाल्यानंतर
मी आय टीमध्ये काम केलं. 2008 ते 2013पर्यंत मी आय टीमध्ये होतो. त्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा चेंज होत गेल्या की मला आय टी स्किप करावं लागलं. ह्या सर्व गोष्टी मॅनेज करून बिझनेस काय करता येईल, तर आपला फॅमिली बिझनेस होता भाऊनी. पूर्वी LICमध्ये भाऊ गेले आता 23-24 वर्ष झालं भाऊ LICमध्ये आहे, म्हणजे कमी नाही आहे. मग म्हणलं की त्याला लागून जो आहे LIC, मग त्याला लागून काय आलं, हेल्थ इन्शुरन्स आलं, टर्म इन्शुरन्स, हां ते लाईफ इन्शुरन्सच्या अंडर टर्म इन्शुरन्स आलं, हेल्थ इन्शुरन्स आलं, बाकीचं मोटर इन्शुरन्स, बाकी एन नंबर ऑफ इन्शुरन्स आहेत. मी कालच नाही का ट्रॅव्हल इन्शुरन्स केलं एकाचं, स्वामीचं केलं ट्रॅव्हल इन्शुरन्स. ह्या सगळ्या इन्शुरन्सला पूर्ण स्कोप होता. मग म्हणलं ठीक आहे, चलो मी करतो बाबा, ह्यामध्ये आपण करूया म्हणजे बेसिकली तुम्ही आता इन्शुरन्सचं का. हां, आणि आता हा आमचा फॅमिली बिझनेस आहे, ओके. त्यामुळे तिथं कम्फर्टेबल आहे आम्ही बिझनेसमध्ये, आणि तिथून अर्निंग होतं आमचं. सर, तुमची जी रनिंग कम्युनिटी आहे, तर त्यामध्ये कोणाला जॉईन व्हायचं असेल पुण्यातल्या लोकांना किंवा बाहेरचे लोक आहेत, तर त्यांनी तुमच्यापर्यंत कसं पोचायचं मग? आता ते पोचण्यासाठी रनिंग कम्युनिटीमध्ये जर म्हणशील तरी यायचं असेल सोशल मीडियावर. पुणे बेस जर तुम्हाला रन करायचं असेल तर तुमच्यापर्यंत कसं पोचायचं? तर ह्या केसमध्ये तुम्ही सोशल मीडियावर आहे, माझ्या नावाने सापडून जाईल सगळीकडं. अनंत कचरे टाकलं की सगळं येऊन जातं आहे. आता गुगलवर टाका, फेसबुकवर टाका, इंस्टावर टाका, इवन गुगल वर टाकलं की पॉवरफुल अल्ट्रा रनर्स नांदेड सिटी किंवा पुणे, ते डायरेक्टली त्या लोकेशनला आणून सडन तिथं आपण वर्कआउट करत असतो रोज. तुमचे पुढचे काय भविष्यातले काय प्लॅन्स आहेत? भविष्यातले प्लॅन्स म्हणजे बघा, आता एवढं माइंडसेट आपला तयार करून आपण आलेलो आहे की मॅक्झिमम लोकांना फिटनेसमध्ये आणायचं. कारण जे आपल्या फॅमिलीवर जे आजार आले किंवा ज्याच्यामुळं आपण आलो ह्यामध्ये, तर हे बाकीच्या फॅमिलीपर्यंत त्या आजारापर्यंत जायच्या अगोदरच आपण फिटनेसमध्ये घेऊन येऊ. बट ते म्हणतात ना, ठेच लागल्याशिवाय कळत नाही, तर असं बऱ्याच फॅमिलीमध्ये होतं. म्हणजे मी फिट आहे, मला काय जायची गरज आहे, असे बरेच जण म्हणतात. म्हणू दे, म्हणतो तू येईल अजून 10 वर्षांनी, येऊ दे, मी माझ्या जागेवर उभा आहे. मी बऱ्याच जणांना हेच म्हणतो, तुम्ही करत राहा, मी आहे, मी माझ्या जागेवर आहे, तुम्हाला यायचं त्या दिवशी या. बरेच जण येतात 2 वर्षांनी 5 वर्षांनी जॉईन होतात, कारण त्यांना कळतं अरे बाबा काय हे म्हणजे हा माझ्यापेक्षा अस्वस्थ व्यक्ती होता दुसरा एक, तो आता तिकडे जायला लागला, म्हणजे माझ्याकडे आपल्या ग्रुपमध्ये यायला लागला, तो फिट झाला, आणि मी त्यापेक्षा स्वस्त होतो, चांगला फिट होतो, मी अजून डाऊन होत चाललो. मग तो असं होतं, हे बाय चान्स होतं, म्हणजे टाईम. यंग जनरेशनसाठी तुमचं काय विशेष प्रयत्न सुरू आहेत आता? ह्या जनरेशनला आता जेनजी म्हणलाच बरोबर आहे, जेनजीची आजची जी एनर्जी आहे ना, जबरदस्त आहे. आणि पूर्वी सगळे म्हणायचे जेनजी म्हणजे ती त्यांना शिवी दिल्यागत वाटायचं, म्हणजे बोलायचे. पण ज्यावेळी त्यांच्याकडून येणारा जो रिस्पॉन्स आहे किंवा ते खरोखरच काहीतरी चांगलं करताय हे ज्यावेळी दिसतंय आपल्याला, त्यावेळी मला असं वाटतं की बाबा त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे आपण. कारण ते कुठंतरी वेगळ्या डायरेक्शनला माझ्या रनिंगला किंवा ट्रेल रनिंगला ते नक्कीच घेऊन जातील. आणि म्हणजे त्यांच्यात ती क्षमता आहे, क्षमता खूप आहे त्यांच्यामध्ये. आता जसं की आता आपला तनय गेले 2-3 वर्ष झालं कंटिन्युअसली सेकंड येतोय. तनय सरांचा पुतणी आहे. हां, तनय, तर तो सेकंड येतोय. तो म्हणतो ह्यावेळी मी फर्स्टच येणार, मला बाकी काय माहिती. SRT मध्ये सांग. SRT मध्ये सुरभी आहे आपली, आशिष मेरुकर यांची, डॉक्टरांची मुलगी, ही दोघं ह्या वर्षी फर्स्ट येतीलच अशी अपेक्षा आहे मला. आणि त्यांची तशी तयारी ते करतायत. शेवटी कॉम्पिटिशन आहे, काय तो दिवस कसा असतो हे सांगता येत नाही. बट ह्यांचं जे ॲटिट्यूड आहे ना की मी करणारच, हा भयंकर आहे. आणि त्यांचं ते डेडिकेशन जे लागतं, अभ्यास असतो त्यांचा, हाही खूप छान आहे. तर हे होते अनंत कचरे. एखादी गोष्ट स्वतःपुरतं मर्यादित ठेवणं किंवा स्वतःचा फायदा झाला की बस, मला काय पुढं बघायचं नाही आहे, ठीक आहे माझं झालं, पण याच्या पुढं जाऊन समाजापर्यंत किंवा गिव्ह बॅक, जसं आपण म्हणतो की माझं काहीतरी देणं लागतंय म्हणून मी करत राहिलो. तर असं एक उदाहरण आपल्याला बघायला मिळालं. आणि ते ज्या पद्धतीनं काम करतायत त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. असंच काम करत राहावं, अशीच लोक आमच्यासारखी घडवत राहावा. थँक्यू सो मच तुम्ही आलात आणि ही जी माहिती तुम्ही आमच्यासोबत शेअर केली. थँक्यू सो मच.